बीड जिल्ह्याची भूमी सध्या गुन्हेगारीची भूमी बनवून ओळखली चालली आहे। रोज नवीन एक कांड आणि रोज एक नवीन ज्या पद्धतीची भूमिका। खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा वैताग आलाय, वैताग। कारण की ज्या जिल्ह्याला एका काळी सुसंस्कृत प्रतिष्ठा होती, त्या जिल्ह्याला आता या गुन्हेगारीच्या प्रतिष्ठेने जर ओळखलं जायचं म्हणजे सगळ्यात मोठा बट्टा आहे। आणि या बट्ट्याला अजून बट्टा लावणारी घटना म्हणजे केजमध्ये विलास घुले या व्यक्तीची, या युवकाची झालेली निर्गुण हत्या। या निर्गुण हत्येच्या मागे ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जात आहेत आणि गेल्या 3 दिवसापासून विलास घुलेचे कुटुंबीय या पोलीस स्टेशन समोर त्याचं शव ठेवून पोलीस स्टेशन कडून न्यायाची दाद मागतायत। पण या प्रशासनाला, एवढ्या निर्ढावलेल्या प्रशासनाला याचा घाम फुटत नाहीये। आणि वास्तविक परिस्थिती मांडून ज्या पद्धतीने मांडलेली कैफियत ही स्वतःच्या फिर्यादीमध्ये नोंदून घ्यायची आहे, FIR मध्ये नोंदून घ्यायची, या संदर्भात पोलिसांची हात का थांबतायत? या पोलिसांच्या कारवाईवर कोण दबाव आणतंय आणि वास्तविक स्वरूपात या पद्धतीच्या गुन्हेगारीला खऱ्या अर्थानं कोण अभय देत आहे? आता यालाच खऱ्या अर्थाने तपासणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने या विलास घुलेची हत्या त्या गावकरी हॉटेलवर झाली आहे, कारण की गावकरी हॉटेल हे स्वतः तो विलास घुले चालवत होता, स्वतःच्या उपजीविकेसाठी साधन म्हणून वापरत होता। आणि त्या गावाची, त्या हॉटेलच्या जवळच म्हणजे 2 किलोमीटरवर त्याचं गाव टाकळी हे गाव, या गावाहून त्याची परिस्थिती हाकत होता। पण नेमकं असं काय झालं की विलास एका व्यक्तीला वाचवायला गेला आणि त्याला वाचवण्याचा गुन्हा त्याच्या अंगावर आला आणि त्याचं त्याची प्राणज्योत मावळली। नेमकी अशी काय भूमिका घडली की त्या नराधम व्यक्तींनी कसल्याही पद्धतीची गायाव न करता त्याला ज्या पद्धतीने त्याची जीवनयात्रा संपवली ती अंगावर काटा आणली। नेमकं या सगळ्या गोष्टी नेमक्या घडतायत का? याला घडविल्या जातंय का घडतायत? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात खूप मोठा संशय निर्माण करतोय। आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची बीडची गुन्हेगारी ही दिवसांदिवस वाढतच चाललेली आहे, जरी अधिकारी बदलले, कर्मचारी बदलले, तरी यावर नियंत्रण का येत नाहीये, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर। नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बीड जिल्हा म्हणजे एकेकाळी सुसंस्कृत आणि अध्यात्माचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा। ज्या पद्धतीने राजकीय चळवळीमध्ये, राजकीय परिस्थितीमध्ये वैचारिकता मांडणारा हा जिल्हा होता। पण अलीकडच्या काही काळात ज्या पद्धतीने यावर गुन्हेगारीचा शिक्का बसलाय, ज्या पद्धतीने या जिल्ह्यावर गुन्हेगारीचं सावट आलंय, त्यामुळं आज जिल्ह्याची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने भूमिका बदलते आणि वास्तविक स्वरूपात दर महिन्याला, दर 15 दिवसाला एक नवीन कांड आमच्या समोर येते। आता ही सगळी वृत्ती आणि ही सगळी परिस्थिती कशामुळे होते, याला कोण जबाबदार आहे आणि कशामुळे या सगळ्या गोष्टीला खतपाणी घातल्या जात आहे, हे आता खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या तपासलं पाहिजे। आज ज्या पद्धतीनं जनप्रतिनिधींनी आक्रोश मांडायला हवा, तसा आक्रोश दोघांनी मांडला। या केजच्या मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा आणि परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे या दोघांनी या विधान भवनात या प्रकरणाला उचलून ज्या पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं या गोष्टीसाठी कुचराईपणा केला जातोय, ज्या पद्धतीने नमूद 9 आरोपींची नावं या प्रकरणात का जोडले जात नाहीत, घेतले जात नाहीत, किंवा या 9 आरोपींना कशामुळं अभय दिलं जात आहे, याची विचारणा आज त्यांनी शासनाला केली। परंतु वास्तविक स्वरूपात हातात काय? त्या विलास घुलेला तर आपला जीव गमवावा लागला। आज त्या गमावलेल्या जीवासाठी आकंत मांडणारी त्याच्यासाठी निर्माण झालेली जी व्यवस्था, त्याचे आप्तस्वकीय, त्याचे कुटुंबीय किंवा राजकीय व्यवस्था ज्या पद्धतीनं आक्रोश व्यक्त करतायत,
ज्या पद्धतीने शिवाजी चौकात थांबून एक वेदना मांडतायत, पण या निर्ढावलेल्या पोलीस यंत्रणेला मात्र याचा कसल्याही पद्धतीचा घाम फुटत नाही किंवा यावर कारवाई करण्यासाठी यांचे हात कोणी बांधलेत, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आज खऱ्या अर्थानं केजमध्ये ज्या पद्धतीच्या या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी निर्माण झाली आहे, या सगळ्या भूमिका ज्या पद्धतीने मांडल्या जात आहेत आणि ज्या पद्धतीने या प्रकरणात पीडित कुटुंबियाकडून बजरंग सोनवणेंचा मुलगा या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे असा आरोप लावला जातोय, वास्तविक सत्य काय? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने बजरंग सोनवणेंच्या मुलाचा उल्लेख आल्यामुळं पोलीस प्रशासनाचे हात बांधले गेलेत काय? आता हाच प्रश्न समाज पटलावर मोठ्या प्रमाणात उभा आहे. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेसाठी ज्या लोकांनी लोकप्रतिनिधित्वचं एक वसा घेतलेला आहे, खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या भूमिका आणि सर्वसामान्य माणसाची वेदना या संसदेमध्ये मांडण्यासाठी किंवा विधान भवनात मांडण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही लोकप्रतिनिधी निवडतोय, पण त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कशा पद्धतीने या गुन्हेगारीला अभय दिलं जात आहे, कशा पद्धतीने या गुन्हेगारीला वाढवलं जात आहे, याच्या आता पावत्या समाज पटलावर मांडू लागल्यात. ज्या पद्धतीनं कुठंही पाहिलं आणि कसंही पाहिलं तर या राजकीय लोकांच्या भूमिका नेहमी संशयाच्या घेऱ्यातच येतात. कारण ह्यांच्या परिस्थितीला पटणार आणि ह्यांच्या परिस्थितीला रुचणारं जर प्रकरण असेल तर यांच्या वेदना आणि यांच्या जीव कंठातला आवेग आणि आक्रोश पाहिल्यानंतर ज्या पद्धतीची धुडकी प्रत्येकाच्या मनाला बसते ना, खरं सत्यासाठी आणि न्यायासाठी मांडणारी ही जनप्रतिनिधी अशीच भूमिका तयार होते. परंतु जेव्हा हेच जनप्रतिनिधी सिलेक्टिव्ह भूमिका वापरतात, स्वतःच्या मतलबासाठी भूमिका वापरतात, तेव्हा खऱ्या अर्थानं यांच्या कारकिर्दीवर सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. आजपर्यंत बीड जिल्ह्यात अनेक प्रकरणं झालेली बघितली, अनेक गुन्हेगारी वृत्तीमध्ये भरडलेल्या लोकांची परिस्थिती बघितली, परंतु या लोकप्रतिनिधींनी केलं काय? ज्या ठिकाणी आपल्या राजकारणाच्या पोळ्या भासता येईल अशा ठिकाणी लागलेल्या आगीवर यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. प्रत्येक ठिकाणी आपल्या मतलबासाठी आपलं राजकारण वापरलंय आणि या राजकारणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रशासन व्यवस्था विठीस धरली आहे ना, ज्या पद्धतीने प्रशासन व्यवस्थेवर या राजकीय दबावाचा जो हस्तक्षेप आहे ना, हेच खरं गमक आहे या बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला पोषित करण्याचं. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या सगळ्या भूमिकेसाठी राजकीय मंडळी पुढे आली पाहिजे, या भूमिका नियंत्रित आणून सर्वसामान्य माणसाचं जीवन हे सुखरूप राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आणि या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न ज्या पद्धतीने विकासाच्या अडंगत अडकतायत, ज्या पद्धतीने ऑफिस मधल्या फायलीमध्ये दडपल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं उद्विग्न होऊन या लोकांना आपली कैफियत मांडण्यासाठी आंदोलनाचे पवित्रे घ्यावे लागतायत, असाच एक प्रसंग काही दिवसा अगोदर केजमध्ये घडलाय. एका पीडित मुलीनं आपली कैफियत मांडण्यासाठी जेव्हा या पोलीस स्टेशनची पायरी चढली, तर रात्रीचे 9 वाजल्यापासून ते पहाटेच्या 5 वाजेपर्यंतचा कार्यकाल या मुलीला लोटावा लागला. जेव्हा कुठं 4 लोकांनी या सगळ्या भूमिका त्यांच्या परिस्थितीनुसार घडल्या, तेव्हा त्यांनी त्याची कैफियत आपल्या दप्तरी नोंदवून घेतली आणि त्याच्यानंतर त्या दवाखान्याच्या माध्यमातून त्या मुलीवर झालेला अत्याचार 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ताटकळत बसलेली ती वेदनादायी परिस्थिती खऱ्या अर्थानं या सगळ्या लोकशाहीच्या मूळबीजाशी जोडल्या जात आहेत का? आणि ज्या पद्धतीने आज या लोकांनी आतंक ज्या पद्धतीची भूमिका मांडली घेतली, ज्या पद्धतीने शिवाजी चौकात ज्या पद्धतीच्या परिस्थिती आणि न्यायासाठी जो हुंकार भरला जातो आणि ह्या हुंकारामध्ये ज्या पद्धतीने विलास गुलेच्या न्यायाच्या बद्दल लढा दिला जातोय, ते लढ्याची भूमिका या बहिऱ्या प्रशासनाच्या आणि शासनाच्या कानावर उमटणार कधी? आणि या विलास घुलेला खऱ्या अर्थानं जो न्याय मिळाला पाहिजे किंवा विलास घुले सारखे पीडित लोकांवर ज्या पद्धतीचे अन्याय होत आहेत त्याला रोखण्यासाठी ही प्रशासन व्यवस्था कधी
सुस्त आणि चुस्त होणार आहे? हे असे अनेक प्रश्न आता समाज पाटलावर थैमान मांडून आहेत, परंतु ह्याला सोडवणार आणि या मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार कोण, ही भूमिका आता समाज पाटलावर विचारली चालली आहे. या संदर्भात तुमच्या मनात काही या प्रश्नाची उत्तरं असतील आणि या प्रश्नाची उत्तरं जर खऱ्या अर्थानं समाज पाटलावर सोडवायची असतील तर तुमच्या मनात काय आहे? खऱ्या अर्थानं विलासवर ज्या पद्धतीच्या झालेल्या घटनेमुळं समाजाच्या या सगळ्या परिस्थितीवर खऱ्या अर्थानं माती टाकली जाते. प्रशासन व्यवस्था ही राजकीयांची हस्तक किंवा भावली बनून राहिली का? आणि वास्तविक स्वरूपात जोपर्यंत राजकीय लोकांचा हावरच असतो या गुंडांच्या मागे आहे, या गुन्हेगारांच्या मागे आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याची परिस्थिती सुधारेल का? याबद्दल वाटत असेल तर 100% कॉमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नमस्कार.